गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? ठीक आहे. सर्वांनी काळजी घ्या. कोरोनाचा प्रादुर्भाव आहे असल्यामुळे आपलं कॉलेज सुरू होऊ शकत नाही आणि त्यामुळे ऑनलाईन क्लास हा एक महत्त्वाचा पर्याय निवडलेला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार आज आपण एक पहिला तास या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला दिलेल्या PDF फॉरवर्ड केलेल्या ग्रुपला त्यानुसार नोट्स तयार करा. त्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन काय असेल हे आज मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात देत आहे. तर पहिला टॉपिक आहे सूक्ष्म लक्षी व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. यामध्ये मायक्रो आणि मॅक्रो असे दोन अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या शाखा या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. पहिला आहे सूक्ष्म आणि दुसरा आहे स्थूल, ज्याला समग्र असं सुद्धा म्हणतात. सूक्ष्म या शब्दाची जर इतिहास बघितला तर या सूक्ष्म या शब्दाची उत्पत्ती कशी झाली तर मायक्रोज हा एक ग्रीक शब्द होता आणि या ग्रीक शब्दापासून ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मायक्रो म्हणजे सूक्ष्म, एखाद्या घटकाचा लहानात लहान भाग म्हणजे सूक्ष्म, आणि त्या सूक्ष्म घटकाचा अभ्यास ज्या अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्या अर्थशास्त्राला थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. तर दुसरा घटक आहे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणजे मॅक्रोज हा ग्रीक शब्द आहे आणि या ग्रीक शब्दापासून मायक्रो या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती झाली आणि त्याला थोडक्यात स्थूल म्हणजे समग्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे ती संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि अर्थव्यवस्थेमधील छोट्या किंवा लहानात लहान घटकाचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो, असे दोन अर्थशास्त्राच्या शाखा ज्या सर्वप्रथम विकसित केल्या. ते विकसित करणारे शास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश हे ओस्लो विद्यापीठातील अर्थतज्ञ होते. या अर्थतज्ञाने 1933मध्ये सर्वप्रथम या दोन शाखांचा विकास केला आणि त्यामुळे ते प्रथम या शाखांचा विकास करण्याचं श्रेय हे रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञाला जाते. हे दोन अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या शाखा आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं म्हणजे समग्र. या दोन्ही शाखाच्या या पहिल्या प्रकरणामध्ये एक अर्थव्याख्या, वैशिष्ट्ये, महत्त्व हे दोन्ही घटक आपल्याला पूर्ण टॉपिकमध्ये बघायचे आहेत. थोडक्यात जर याचा पूर्व इतिहास बघितला तर ऐतिहासिक वाटचाल कशी आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल कशी आहे हे थोडक्यात या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर पहिला आहे ऐतिहासिक वाटचालीमध्ये सनातनवादी अर्थतज्ञ होते. त्या सनातनवादी अर्थतज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मोलाची भर घातली. यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, J.S. मिल यासारखे अर्थतज्ञ होते. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी वेल्थ ऑफ नेशन्स, राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला. डेव्हिड रिकार्डो ज्यांनी खंडविषयक सिद्धांत मांडला. J.S. मिल यांनी सुद्धा खंडाचे सिद्धांत मांडलेले आहेत. त्यानंतर नवसनातनवादी अर्थतज्ञांचा जो गट होता दुसरा, तो म्हणजे प्राध्यापक डॉक्टर मार्शल. त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ, ज्याला प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ 1890मध्ये मांडला. त्यानंतर इतर अर्थतज्ञ जे होते, ज्यामध्ये हिग्स, पेगू, सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन यासारख्या अर्थतज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाची भर घातलेली आहे. स्थूल अर्थशास्त्राचा पूर्व इतिहास जर बघितला तर 16व्या आणि 17व्या शतकामध्ये व्यापारवादी गट जो होता, त्या व्यापारवादी गटांनी सुद्धा समग्र अर्थशास्त्रामध्ये मोलाची भर घातली आणि त्यांनी कशामध्ये जास्तीत जास्त भर दिला तर नॅशनल इन्कम आणि वेल्थ, राष्ट्राची संपत्ती आणि राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या दोन घटकाचं विवेचन करून त्यांनी समग्र अर्थशास्त्रामध्ये भर घातली. त्यामध्ये दुसरं आहे ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, J.S. मिल यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न व संपत्तीचे विश्लेषण विस्तृतपणे केलेलं आहे. असाच हा कालखंड सुरू असताना अनेक अर्थतज्ञांनी यामध्ये आपलं वेगळं मत व्यक्त केलं आणि त्यानंतर 1930पर्यंत जी भारतामध्ये किंवा जागतिक जी महामंदी निर्माण झाली, या जागतिक महामंदीनंतर महत्त्वाचं विचारवंत एक पुढे ज्यांचं विचार महत्त्वाचे ठरले ते म्हणजे लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स. ज्याला
लॉर्ड केन्स असं सुद्धा म्हणतात. यांनी समग्र अर्थशास्त्रामध्ये अत्यंत मोलाची भर घातली आणि त्यांचा एक ग्रंथ 1936मध्ये विकसित झाला. तो ग्रंथ म्हणजेच पैसा, व्याज व रोजगारविषयक सर्वसामान्य सिद्धांत, द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी असा हा ग्रंथ होता आणि हा ग्रंथ 1936मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथामध्ये सुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्राची विश्लेषण पद्धती व विकास या ग्रंथामधून मोठ्या प्रमाणात झाले. त्यानंतरसुद्धा माल्थस, वॉलरा, विक्सेल आणि फिशर यासारख्या अर्थतज्ज्ञांनी महत्त्वाची भर घातली. अशा पद्धतीचे सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्राचा पूर्व इतिहास या ठिकाणी थोडक्यात आहे. सूक्ष्म आणि समग्र हे दोन्ही अर्थशास्त्राच्या शाखा आपल्याला अभ्यासक्रमासाठी विकसित 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत आणि या अभ्यासक्रमामध्ये अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, त्यानंतर महत्त्व हे सगळे घटक यामध्ये बोर्डाच्या निर्धारित अभ्यासक्रमानुसार दिलेले आहेत. त्या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या संदर्भातील PDF फाईल तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल. त्याच्या नोट्स तयार करा आणि नोट्स तयार झालेले असतील त्याचं थोडक्यात या ठिकाणी विश्लेषण देण्यात येत आहे. पुढचा घटक आहे तो म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राचे अर्थ, व्याख्या काय आहे. बघा इकडे, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एखाद्या घटकाचा लहानात लहान हिस्सा. म्हणजे लहानात लहान हिस्सा कोणता, तर आर्थिक क्रियांच्या संदर्भातील लहानात लहान हिस्सा, त्या हिस्साचा किंवा लहानात लहान घटकाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ उपभोक्ता, एखादी उद्योग संस्था आहे किंवा एखाद्या घटकाची किंमत. आता उपभोक्त्यामध्ये जर विचार केला आपण तर एखादा उपभोक्ता कसा विचार करतो, त्याचं वर्तन कसं आहे, तर एक उपभोक्ता म्हणजे ग्राहक. आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये ग्राहकाची मागणी किती, पुरवठा, त्याची एखाद्या वस्तूचा उपभोग किती आहे, एखाद्या वस्तूची किंमत किती आहे, उद्योग संस्था कशा पद्धतीने वस्तूचं उत्पादन करतात, त्याचे वितरण कसे करतात, घटकाच्या किमती. घटक कोणते, तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे घटक आहेत महत्त्वाचे. त्या सर्व घटकांच्या किमती कशा ठरतात या संदर्भातील सूक्ष्म विवेचन या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. त्यामुळे अर्थ थोडक्यात समजून घ्या. अर्थव्यवस्थेमधील म्हणजे संपूर्ण भारताची जी अर्थव्यवस्था आहे, या भारताच्या अर्थव्यवस्थेमधील एक व्यक्ती, हा व्यक्ती असेल, या एका व्यक्तीचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर या भारतामधील असलेल्या सर्व व्यक्ती, एकूण लोकसंख्या A to Z पर्यंत सर्व लोकांचा अभ्यास हा समग्रमध्ये केला जातो. समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्र. तर पहिलं आपल्याला समजून घ्यायचं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर लहानात लहान आर्थिक क्रियांचा किंवा वर्तनाचा अभ्यास. म्हणजे एका व्यक्तीचं वर्तन कसं आहे, तो व्यक्ती काय खरेदी करतो, कोणत्या वस्तू विकत घेतो, त्याची खरेदी काय आहे, एखाद्या व्यक्तीची विक्री किती आहे, त्याचा उपभोग किती, बचत किती, गुंतवणूक किती, या सगळ्या लहानात लहान घटकाचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. अशा पद्धतीची ही सूक्ष्म अर्थशास्त्राची एक संकल्पना. त्यानंतर व्याख्या कशी दिलेली आहे बघा. मॉरिस डॉब यांनी एक व्याख्या दिलेली आहे. सूक्ष्म अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मॉरिस डॉब यांनी सांगितलेली अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. सूक्ष्म म्हणजे लहानात लहान जे घटक आहेत, समजा एक व्यक्ती, एक कुटुंब संस्था, एक उद्योग संस्था, यांनी जे हे लहान जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. सूक्ष्मदर्शी म्हणजे काय, सूक्ष्मदर्शकाद्वारे एखादा छोटासा लहानसा अंशसुद्धा त्याचं निरीक्षण करून त्याच्यावरून निष्कर्ष काढला जातो. जसं विज्ञानामध्ये विविध प्रकारचे प्रयोग आहेत. म्हणजे शैवाळाचं उदाहरण घेतलं तर शैवाळाच्या एक लहानसा तंतू आहे, त्या लहानशा तंतूवरून सुद्धा संपूर्ण शैवाळाची रचना कशी आहे ती रचना आपल्याला या ठिकाणी समजते. दुसरं म्हणजेच पुढची एक व्याख्या सांगितली प्राध्यापक AP लर्नर यांची. त्याने काय म्हटलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे, सूक्ष्मदर्शक आताच उल्लेख झाला, सूक्ष्म अर्थदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील अर्थव्यवस्थारूपी शरीरातील
लाखो पेशी म्हणजेच व्यक्ती आणि कुटुंब, उपभोक्त्याच्या रूपाने व्यक्ती व उत्पादन संस्था, उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशीकडे सूक्ष्मदर्शकाद्वारे मधून पाहते. म्हणजे अशा पद्धतीची ही संकल्पना काय सांगितली की ही एक शरीर आहे अर्थव्यवस्था, आणि या शरीरामध्ये हे कुटुंब, उपभोक्ते, उद्योग संस्था ह्या विशिष्ट प्रकारच्या पेशी आहेत. आणि ह्याच पेशी कोणत्या? कुटुंब, उपभोक्ता, संपूर्ण लोक, भारतातील लोक नाहीत, संपूर्ण देशातील कुटुंब नाहीत, फक्त त्या भारत देशातील फक्त एक व्यक्ती आहे, एक कुटुंब आहे. अशा एका कुटुंबाचा सूक्ष्मपणे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय, असं AP लर्नर यांनी या ठिकाणी थोडक्यात व्याख्या स्पष्ट केलेली आहे. ती व्याख्या PDF फाईल आहे, ती PDF फाईल उघडा आणि त्यामधून तुमच्या नोट्स तयार करा. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे थोडक्यात ते बघूया. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स पहिला आहे. आता स्कोप म्हणजे काय? व्याप्ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र कुठपर्यंत पोहोचले, कोणकोणत्या घटकाचा सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यास करतं आहे ते म्हणजे स्कोप, व्याप्ती. पहिला घटक आहे तो म्हणजेच वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, पहिली व्याप्ती आहे. आता किंमत निश्चितीचे सिद्धांत आपल्याला पुढे बघायचे आहेत. मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत, अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत. त्या सिद्धांतामध्ये हे थोडक्यात दिलेलं आहे. वस्तूची किंमत कशी निर्धारित होते याचं विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते, आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं विश्लेषण केलं ते म्हणजे मागणी विश्लेषण आणि पुरवठा. एखाद्या वस्तूची मागणी ही कशावर अवलंबून आहे तर किमतीवर. किंमत वाढली तर मागणी कमी होते, आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढते. हा नियम मागणीचा आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. पुरवठ्याचा सुद्धा त्याच पद्धतीने आहे, फक्त विरुद्ध दिशेने. किंमत वाढली तर पुरवठा वाढतो, आणि किंमत कमी झाली पुरवठा कमी होतो. हे जे विश्लेषण आहे, हा जो समतोल आहे, याचे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट केलेले आहेत. पुढचा दुसरा घटक आहे तो म्हणजेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती. तर उत्पादनाचे घटक आहेत. उत्पादनाचे घटक म्हणजे काय तर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहाय्यभूत ठरणाऱ्या सर्व घटकांना उत्पादनाचे घटक असे म्हणतात. आणि हे उत्पादनाचे घटक देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या सर्व घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि हे घटक कोणते तर भूमी, खंड, वेतन, व्याज आणि नफा हे उत्पादन घटकाचे मोबदले आहेत. तर उत्पादन घटक कोणते? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक असे उत्पादनाचे 4 घटक आहेत. आणि या 4 घटकाचा मोबदला कसा ठरतो, या 4 घटकांचा मोबदला कसा निर्धारित होतो याचं विवेचन या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. आता उदाहरणार्थ खंड, जमिनीला खंड कसा दिला जातो तर खंडाचे अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत. मग खंड कशानुसार द्यायला पाहिजे, जमिनीच्या सुपीकतेनुसार, मालकाला तो खंड कोणत्या स्वरूपात मिळाला पाहिजे त्याचे सिद्धांत वेगळे आहेत. वेतन, कामगारांना वेतन कसं दिलं पाहिजे, मजुरांना, श्रमिक जे आहेत त्यांना वेतन कसं मिळालं पाहिजे ते वेतनाचे सिद्धांत आहेत. व्याज, भांडवल आहे, भांडवलावर व्याज कसा दिला पाहिजे त्याचंसुद्धा विवेचन केलेलं आहे. आणि नफा, संयोजकाला नफा, जो उत्पादक आहे त्या संयोजकाला नफा कसा मिळाला पाहिजे याचंसुद्धा विवेचन यामध्ये केलेलं आहे. पुढचा घटक आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. जे विविध प्रकारचे सिद्धांत आहेत त्यामध्ये आर्थिक कल्याण हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अत्यंत एक महत्त्वाचा घटक आहे. देशातील जी गरीब जनता आहे त्या गरीब जनतेचं कल्याण कसं साध्य करता येईल, आणि प्रत्येक व्यक्तीकडे उत्पादित केलेली वस्तू कशी वितरित करता येईल या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून ते वाटप करण्याचं कार्य केलं जातं. असाच हा घटक थोडक्यात दिलेला आहे. तर यामध्ये कार्यक्षमता सिद्धांत कोणकोणते आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कल्याणाच्या संदर्भात तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. जे विविध प्रकारचे घटक आहेत यामध्ये जर आपण बघितलं
तर उत्पादक नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून त्याचं उत्पादन पूर्णपणे करतो का? उत्पादन कोणत्या पद्धतीने करावं, कोणत्या प्रकारे करावं, किती प्रमाणात करावं याचे विवेचन केले जातं. उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, प्रत्येक व्यक्तीला वस्तू प्राप्त होते का, ती वस्तू कोणत्या प्रमाणात मिळते, यासाठी गरीब लोकांचं कल्याण साध्य करता येईल का, याचं विवेचन केलेलं आहे. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजेच संपूर्ण देशाचा विकास कशा पद्धतीने करता येईल, या सगळ्या घटकांचा सखोलपणे अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अशा पद्धतीची ही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती या ठिकाणी थोडक्यात आपल्याला स्पष्ट करता येते. पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया. तोपर्यंत थांबूया. काही क्वेरी असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला कळवा. अशा पद्धतीचा आजचा हा टॉपिक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय, अर्थव्याख्या समजून घ्या. मॅक्रो आणि मायक्रो या दोन घटकांच्या, दोन शाखांचा पूर्व इतिहास आणि त्यामधील पहिला घटक आपण बघितला तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, अर्थव्याख्या आणि त्याची व्याप्ती. ओके, थँक्यू.